पंढरपूरच्या वारीमध्ये गेलेल्या या मुलाबरोबर अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली। 17 वर्षीय गोविंद त्याच्या आजीबरोबर पहिल्यांदाच पंढरपूर वारीला गेला होता, पण या वारीमध्येच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याचं झालं असं की जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यामधील 17 वर्षीय गोविंद कल्याण फोके हा तरुण त्याच्या आजीसोबत पहिल्यांदाच पंढरपूरला जाण्यासाठी त्याच्या आजीकडे हट्ट करत होता। आजीने त्याला अनेक वेळा सांगितलं, खूप जास्त चालावं लागतं, तू येऊ नकोस, तरी देखील त्याच्या हट्टापायी आजी गोविंदला पंढरपूरच्या वारीमध्ये घेऊन गेली। विष्णू महाराज यांच्या दिंडीमधून संत तुकाराम महाराज यांच्या 12 नंबरच्या पायी चालणाऱ्या दिंडीमध्ये हे सहभागी झाले होते। मंगळवारी 1 तारखेला सकाळी 6:30च्या दरम्यान इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या पात्रामध्ये गोविंद आंघोळीसाठी उतरला। त्याच दरम्यान गोविंद पाण्याच्या भोवऱ्यामध्ये सापडला आणि तो वाहणाऱ्या पाण्यासोबत वाहून गेला। त्यानंतर ग्रामस्थांनी दिंडीमधील अनेक लोकांनी गोविंदचा शोध घेतला, पण गोविंद मात्र काही सापडला नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 तारखेला बुधवारी गोविंदचा मृतदेह सापडला। या